तनपुरे ज्येष्ठ पत्रकार आहेत. पत्रकारांच्या नजरेमधून ते आतापर्यंतचा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा प्रवास आणि एकत्र येण्याची प्रोसेस याकडे कसं पाहता शैलेंद्र सर तुम्ही? नाही, असा हा विषय यापूर्वी अनेकदा येऊन गेलेला आहे. राज ठाकरेंनी वेळोवेळी असं सूचक विधानं केली आहेत. फक्त यावेळेस प्रथमच एक बदल दिसला का पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी काहीतरी प्रतिक्रिया दिली त्यावर. त्यात कदाचित अटी शर्ती दिसत आहेत आणि मुळात काही संबंध सुधारायचे असतील तर त्यात अटी शर्तींपासून सुरुवात होता कामा नये. म्हणजे अटी शर्ती असतील तर ते राज ठाकरेंसारखी व्यक्ती ती मान्य करेल असं वाटत नाही, जसं प्रकाश महाजन म्हटलेच आहेत ते. फक्त पहिल्यांदा एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न तरी उद्धव ठाकरेंचा दिसतोय. त्यावरून असं वाटतंय की काही चर्चा पुढे होतील. परंतु आता किशोरीताई असतील किंवा संजय राऊत ज्या पद्धतीची यावर प्रतिक्रिया येतात, इव्हन प्रकाश महाजनांनी ज्या थेटपणे बोलले ते पाहताय हे होणं शक्य नाही असंच त्यातून अर्थ आपल्याला काढता येऊ शकतो. माझं वेगळं म्हणणं आहे या बाबतीत की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणं म्हणजे महाराष्ट्राचं हित, हे नॅरेटिव्ह कुठून आलंय? असं कोणी सांगितलं की हे दोघं आले का महाराष्ट्र अगदी सुजलाम सुफलाम होईल? तर मला असं वाटतं हे नॅरेटिव्ह बदलायला पाहिजे. दोघांचं एकत्र येणं सध्याच्या ठिकाणी तरी त्या दोघांच्या व्यक्तिगत पक्षांच्या दृष्टीनं काही भलं होऊ शकेल असं आपल्याला मानता येईल. कारण एकनाथ शिंदे परवाच राज ठाकरेंच्या घरी गेले भेटायला, त्यांचं डिनर डिप्लोमसी झाली असेल ती. आणि मुंबई महापालिकेला डोळ्यासमोर ठेवून हे सगळं जे राजकारण चाललंय गेल्या काही दिवसात, ज्यात भाजपचा काही हात आहे असं म्हटलं जातं, त्या पार्श्वभूमीवरच या सगळ्या घटनेकडे बघायला पाहिजे. आणि याच्यात मला असं वाटतं राजकारणाच्या पलीकडे त्यात फार काही तथ्य आहे असं दिसत नाही. जी जी